मुंबईमधला प्रसिद्ध असलेलं जुहू चौपाटी हे पर्यटन स्थळ आहे आणि याच जुहू चौपाटीवरती सध्या आपण पाहतोय की प्लास्टिकच्या कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर याच कचऱ्यामुळे समुद्राचं पाणी देखील खराब झालेलं पाहायला मिळतंय। दूरवर जर आपण पाहिलं तर 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती हा संपूर्ण प्लास्टिकचा कचरा जो आहे तो पसरलेला आहे। काल देखील या परिस्थितीचा लोकशाही मराठीनं आम्ही आढावा घेतलेला आहे। आज जर आपण पाहिलं तर संपूर्णतः इथे हा संपूर्ण टनभर कचरा जो आहे तो समुद्राच्या किनाऱ्याला लागलेला आहे। खऱ्या अर्थानं हा कचरा समुद्राच्या पोटातून आता बाहेर फेकला जात आहे। पावसाळ्यात आणि समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीच्या वेळी समुद्रातील कचरा हा किनाऱ्यावरती फेकला जाणे ही दरवर्षीची बाब आहे। मात्र दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवरती मुंबई महापालिकेकडे कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी यंत्रणा सज्ज का नसते असा संतप्त सवाल मुंबईकर विचारत आहेत। सध्या स्थानिकांनी आता महापालिका आयुक्तांनी स्वतः या विषयात लक्ष घालून जुहू चौपाटीवरती युद्ध पातळीवरती स्वच्छता मोहीम राबवावी अशी आग्रहाची मागणी केलेली आहे। जोपर्यंत पालिका प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत पर्यटकांना आणि इथे येणारे जे वॉक करणारे स्थानिक आहेत यांना या स्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा सामनाच करावा लागणार आहे हे मात्र स्पष्ट आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाला आता तरी जाग येते का याकडे आमची करडी नजर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।